तर नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महाट्रान्सको इथे ITI टेक्निशियनच्या तुम्हाला 1868 पदे तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे. तर 1868 पोस्ट काही कमी नाही होत मित्रांनो. तुम्हाला तुमची एक जागा त्यामध्ये निश्चित करायची आहे. तर त्यासाठी आपण तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून आपण एक सीरीज सुरू केलेली आहे आणि त्या सीरीजचं नाव आहे सिलेक्शनवाली सीरीज. तर सिलेक्शनवाल्या सीरीजचा आज क्लास 14 आहे. या अगोदर 13 क्लासेस झालेले आहे. तर मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा पार्ट 2 आहे. तर या अगोदर मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा पार्ट 1 झालेला आहे. तो जर क्लास तुम्ही बघितला नसेल तर तो प्लेलिस्टमध्ये आहे. तर त्या प्लेलिस्ट बनली आहे महापारेषणची. त्या प्लेलिस्टवर आपण बेसिक इलेक्ट्रिकल पासून तर पूर्ण टॉपिक कव्हर करत आहोत. तर आजचा क्लास आहे 14वा. ओके. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा पार्ट 2 आहे. टॉप 25 नाही, टॉप 20 प्रश्न आहे. टॉप 20 क्वेश्चन्स आपण यामध्ये घेतलेले आहे. तर एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी आणि ती गुड न्यूज म्हणजे आजपासून तुम्हाला प्रश्न मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये पाहायला मिळणार आहे. मराठीवाल्यांसाठी मराठीमध्ये प्रश्न वाचून दाखवणार आहे आणि प्रश्न इंग्लिशमध्ये सुद्धा राहणार आहे. म्हणजे प्रश्न पेपर पॅटर्न तुमचा मराठी आणि इंग्लिशमध्ये येणार आहे. त्यानुसार मी तुमचा पेपर पॅटर्ननुसार पेपर सेट केलेला आहे आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये पाहायला मिळणार आहे. एक्झाममध्ये प्रश्न सरळच तुम्हाला यामधूनच पाहायला मिळणार आहे. आणि बघा, तुम्ही जर हे क्लासेस कराल आणि क्लासेस केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये बसाल तेव्हा तुम्हाला अशी जाणीव होईल की नाही, मी आता परीक्षेत बसलेला आहोत तर माझा बराचसा काही अभ्यास झालेला आहे. कारण 50 पैकी तुमचं टार्गेट असायला पाहिजे की मला 40 प्लस म्हणजे टेक्निकल क्वेश्चनमध्ये 40 प्लस म्हणजे जवळपास 45 क्वेश्चन तुम्हाला कन्फर्म ते तुम्हाला आलेच पाहिजे. ओके. तर त्यासाठी तुमचं सिलेक्शन व्हा म्हणून आपण एक सीरीज सुरू केलेली आहे आणि त्या सीरीजचं नाव आहे सिलेक्शनवाली सीरीज. ओके. कारण अब की बार महाट्रान्सको टेक्निशियन पार. तर तुम्हाला काय करायचं आहे, अब की बार काहीही होऊन जाईल, तुम्हाला एक जागा निश्चित करायची आहे तुमची आणि महाट्रान्सको टेक्निशियनला पार करायचं आहे. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि तुमच्या आई स्वप्न हेच आहे, की माझा मुलगा किंवा मुलगी एका सरकारी नोकरीवर लागलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला अतोनात प्रयत्न करायचे आहेत. त्यावर तुम्हाला जीवापाड प्रयत्न करायचे आहे आणि आपली एक जागा निश्चित करायची आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच जाऊन आपलं चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन सुद्धा ऑन करायचं. ओके. त्याच्यामुळे काय होईल मित्रांनो, तुम्हाला तुमच्याच मोबाईलवर सर्वप्रथम कुठलीही नोटिफिकेशन असो, कुठल्याही व्हिडिओची नोटिफिकेशन असो, तुम्हाला तुमच्याच मोबाईलवरती पाहायला मिळेल. ओके. चला. व्हिडिओ जर आवडेल तर एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करायचा. चला सुरू करूया आपण आजचा क्लास. तर त्या अगोदर मी तुमच्यासाठी एक नेहमीप्रमाणे मोटिवेशन कोट आणलेला आहे आणि या मोटिवेशन कोट्स हिंदीमध्ये आहे, तरी पण तुमच्यासाठी तुमच्यामध्ये तो नक्की एनर्जी निर्माण करणार आहे. बघा, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है और जो पसीने से नहाता है ना वह इतिहास बदलता है. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, अगर जो पानी से नहाएगा ना वो क्या करेगा, बस लिबास बदलने का काम करेगा. अगर जो आदमी ना पसीने से नहाता है ना वो अपना इतिहास जरूर बदलता है. तर मित्रांनो, तुम्हाला इथे पसीने से नहाना है मतलब क्या होता है, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला रात्रंदिवस मेहनत करायची आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर तो अभ्यासामुळे काय होईल, तुमचा इतिहास मात्र नक्कीच बदलणार आहे. कारण बघा, जो पाणी तुमचा इतिहास हाच असते ना, की तुम्ही जर गरीब म्हणून जन्माला आले असेल तर त्यामध्ये तुमची काही चुकी नाही. परंतु तुमच्या आई-वडिलांचं जे म्हातारपण आहे ते जर गरिबीमध्ये जात असेल तर त्यामध्ये नक्कीच तुमची चूक राहणार आहे. ओके. ही जी लाईन आहे, ही सुद्धा लाईन मी उद्याच्या मोटिवेशन कोटमध्ये लावून देईल. ती सुद्धा मस्त लाईन आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो पानी से नहाता है ना वो लिबास बदलता है और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. आपको इतिहास बदलना है, कुछ भी करना है, बस पढ़ाई करते रहो. धीरे करो, स्लोली करो, लेकिन करते रहो. डेली पढ़ाई करते रहो. उससे क्या होगा ना, आप अपने मंजिल के करीब जाते जाओगे. तो आपको डेली पढ़ते रहना है. रीजनिंग पढ़ो, मराठी पढ़ो, मैथ्स पढ़ो. ओके. टेक्निकल तो आप पढ़ ही रहे हो. मेरे से 20 क्वेश्चन करोगे तो ये तो क्वालिटी वाले क्वेश्चंस होते हैं, आपको सभी को पता है. बस मेरे साथ जुड़े रहो, आपको सिलेक्शन के मंजिल के पास आपके सिलेक्शन तक पहुंचाना मेरी जिम्मेदारी. बस मेरे से जुड़े रहो. ओके. तर सुरू करूया मित्रांनो आपण आजचा क्लास. तर बघा, टीमने
बॅकग्राऊंड हिरवाच ठेवला आहे, म्हणजे मॅग्नेटिझम मला असं वाटतंय की मॅग्नेटिझम पूर्ण हिरवंच बॅकग्राऊंड राहील. त्यानंतर आपण हे चेंज करू आणि पुन्हा ब्लॅक, कारण मला काही कमेंट आले की या अगोदरचंच बॅकग्राऊंड चांगलं होतंय, तर ब्लॅक बोर्डच घेऊ. त्यावर व्हाईटने त्यावर म्हणजे ब्लॅक बोर्ड आणि त्यावर व्हाईट, आपण त्यावर मार्कर पेन वापरत जाऊ. ओके. तर पहिला प्रश्न तुमच्यासमोर ईझी प्रश्न आहे, घाबरायचं नाही. ओके. मित्रांनो, एक तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. तर आता आपले जे विद्यार्थी गण आपल्यासोबत जुडलेले आहेत, तर ते किती विद्यार्थी आहे? जवळपास 2,000 विद्यार्थी आहे. तर 2,000 विद्यार्थी आपल्यासोबत जुडलेले आहेत. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे माझी, की तुम्ही हे जे 2,000 विद्यार्थी आहे, प्रत्येकाने एक-एक विद्यार्थी जोडायचा आहे. म्हणजे ही जी हा जो परिवार आहे, आपली ही जी फॅमिली आहे, हा परिवाराला तुम्हाला डबल करायचा आहे. म्हणजे डबल करण्यासाठी प्रत्येकाला एक रिक्वेस्ट आहे, की प्रत्येकाने एक-एक जण तुम्हाला जोडायचा आहे आणि ते एक-एक जण तुम्हाला तुमचा मित्र आणि किंवा मैत्रीण जोडायची आहे. त्याच्यामुळे काय होईल मित्रांनो, म्हणजे 2,000 चे आपले 4,000 सबस्क्रायबर होईल आणि 4,000 विद्यार्थी जर इथे जुडले, म्हणजे इनडायरेक्टली मला हे म्हणायचं आहे, की एवढी जर मेहनत मी तुमच्यासाठी करत आहे, पण बघा आपलं जे चॅनल आहे ते ग्रो नाही करून राहिलं. तर मेहनत जर तुम्हाला जर माझी वाटत असेल, की क्वालिटीवाली मेहनत आहे, तर तुम्हाला नक्कीच यामध्ये एक-एक विद्यार्थी तुम्हाला नक्कीच जोडायचा आहे आणि आय होप तुम्ही हे मात्र नक्कीच करणार आहे, अशी माझी आशा आहे. आणि तुम्ही नक्कीच एक-एक विद्यार्थी नक्कीच जोडणार आहे. ओके. तर आपण आजचा क्लास सुरू करूया. तर तुम्ही आय होप मी अशी आशा करतो, की तुम्ही नक्कीच एक-एक विद्यार्थी नक्कीच जोडाल, तुमचा मित्र किंवा मैत्रीण. तर या चॅनलवरती एक-एक विद्यार्थी जोडण्याचं काम तुमचं, ही जबाबदारी मी आता तुमच्यावर सोपवतो. ओके. 2,000 विद्यार्थी जुडलेले आहे आपल्यासोबत. 2,000 चे आता 4,000 किती दिवसामध्ये होऊ आपण आता ते बघूया. चला, पहिला प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन येतोय. पहिला प्रश्न बघा काय म्हणतोय. ओके. बघा. व्हॉट इस द पहिला प्रश्न. व्हॉट इस द ओह! सॉरी. ओके. व्हॉट इज द मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, म्हणजे एम-एम-एफ विचारला एका वायरचा. त्यामध्ये काय दिलंय? 8 टर्न्स दिले आणि तो कॅरिंग किती अँपिअरचा करंट? 3 अँपिअरचा करंट ते टर्न्स कॅरी करत आहे. प्रश्न मराठीमध्ये वाचून दाखवतो. 3 अँपिअर विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या 8 वेढ्यासह वायरचे मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स किती आहे? काय विचारला आहे तिथे? इथे तुम्हाला एम-एम-एफ विचारला आहे. काय विचारला आहे? एम-एम-एफ म्हणजेच काय? मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स विचारलेला आहे. मग सर, एम-एम-एफ विचारला तर गिव्हन काय काय हे सांगून द्या. ओके. काय गिव्हन आहे? एन म्हणजे 8 टर्न्स. काय गिव्हन आहे? 8 टर्न्स गिव्हन आहे. त्याला एन नी दर्शवतो आणि करंट किती आहे? तर 3 अँपिअर करंट आहे. ओके. ह्या 2 गोष्टी गिव्हन आहे. काय विचारलेलं आहे? एम-एम-एफ विचारलेला आहे. एम-एम-एफचा फॉर्म्युला काय असतो? एम-एम-एफ म्हणजे मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स नंबर ऑफ टर्न्स गुणिला करंट. एन इंटू आय हा फॉर्म्युला असतो, हे सर्वांना माहीत असेल. तर एम-एम-एफ नंबर ऑफ टर्न्स किती आहे? सर्वांना माहिती आहे, नंबर ऑफ टर्न्स 8 आहे. करंट किती चालला? 3 अँपिअर. म्हणजे एम-एम-एफ किती होणार आहे? एम-एम-एफ इथे लिहितो. एम-एम-एफ किती होणार आहे? 8 तिरी 24. मग सर युनिट काय आहे याचं? करंटचं युनिट सर्वांना माहीतच आहे. करंटचं युनिट आहे अँपिअर. करंटचं युनिट अँपिअर आणि नंबर ऑफ टर्न्स त्याला टी न दर्शवल्या जाते. म्हणजे एम-एम-एफचं युनिट सुद्धा माहीत होईल तुम्हाला. तर काय आहे एम-एम-एफचं युनिट? अँपिअर टर्न्स हे आहे. म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राइट आन्सर. 24 अँपिअर टर्न्स हे याचं आन्सर होणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड, काय विचारलंय? द डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड विदिन अ मॅग्नेट इज, बघा, म्हणजे चुंबकाच्या आत चुंबकीय क्षेत्राची दिशा असते. कशामध्ये? चुंबकाच्या आत. आता हे सर्वांना माहित असते, हे हे काय आहे? मॅग्नेट आहे. ओके. हे नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल, हे असं मॅग्नेट असते. इकडे काढून दाखवतोय बघा. हे एक मॅग्नेट आहे, हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल. तर तुम्हाला माहित आहे की मॅग्नेटिक लाईन्स नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे वाहतात. कालच्या सीरीजमध्ये हा प्रश्न झालेला आहे. परंतु हे आउटर साइडने, कुठे? बाहेरून. कुठे? बाहेरून. पण प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? प्रश्न काय म्हणतो? चुंबकाच्या आतमध्ये हे चुंबक असते, एन पोल आणि हा एस पोल. तर चुंबकाच्या आतमध्ये मॅग्नेटिक लाईन्स कुठून कुठे वाहत असतात? तर एस पोलकडून एन पोलकडे वाहत असतात. ऑप्शन बघूया. ऑप्शन बी ए बघा, फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. ऑप्शन बी बघा, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. ऑप्शन सी बघा, बॅक टू फ्रंट. ऑप्शन डी बघा, फ्रंट टू बॅक. तर याचा आन्सर काय असणार आहे? फ्रॉम साऊथ टू नॉर्थ, म्हणजे साऊथकडून कुठे? साऊथकडून नॉर्थकडे वाहत असते. कशामध्ये? मॅग्नेटच्या आतमध्ये. मॅग्नेटच्या आतमध्ये चुंबकीय क्षेत्राची दिशा कशी असते? साऊथ पोलकडून नॉर्थ पोलकडे असते. ओके. म्हणून याचा आन्सर काय आहे? आन्सर ए विल बी युअर राईट आन्सर. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हो, प्रश्न मोठा आहे मित्रांनो, पण एकदम ईझी प्रश्न आहे. ओके, चला प्रश्न बघा काय म्हणते.
पहिले इंग्लिशमध्ये वाचून सांगतो, नंतर मराठीमध्ये. 300 लॉंग कंडक्टर कॅरी करत आहे 10 अँपिअरचा करंट आणि तो राइट अँगलमध्ये ठेवलेला आहे मॅग्नेटिक फील्डच्या. जर फ्लक्स डेन्सिटी जर दिली असेल 0.8 टेस्ला, तर फोर्स विचारला आहे. तर फोर्सचा फॉर्म्युला सर्वांना माहीतच असेल. F इज इक्वल टू, प्रश्न मराठीमध्ये वाचून दाखवतो एकदा. 300 लांबीचा कंडक्टर 10 अँपिअरचा प्रवाह वाहत असतो आणि 0.8 टेस्लाच्या प्रवाही घनता असलेल्या चुंबकीय क्षेत्राकडे काटकोनात स्थित असतो. तर कंडक्टरवरील बल असेल, बल म्हणजे फोर्स काढायचा आहे तुम्हाला. तर फोर्सचा फॉर्म्युला सर्वांना माहीत असेल. F इज इक्वल टू BIL इंटू साइन फाय इंटू साइन फाय. माहीत नसेल तर आताच नोट डाऊन करून ठेवा. F इज इक्वल टू BIL इंटू साइन फाय. ओके. तर काटकोनात विचारला आहे, तर काटकोन असा असतो. विचारलाय नाही, ते काटकोनात बघा, काटकोनाचा शब्द लिहिलेला आहे. राइट अँगल ट्रायंगल म्हणजेच काटकोनात स्थित आहे. ओके, काटकोनात. तर काटकोन कसा असतो सर्वांना बघा, काटकोन माहिती आहे सर, काटकोन तर असा असते म्हणजे 90 डिग्री. मग साइन फायची व्हॅल्यू किती आहे? 90 डिग्री. ओके, किती आहे? 90 डिग्री. मग आता फोर्स इज इक्वल टू BIL, बी म्हणजे बीटा, आय म्हणजे करंट. ओके, आणि साइन फाय, तर साइन फायची व्हॅल्यू किती आहे? 90. चला फॉर्म्युला लिहिला. आता पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. F इज इक्वल टू बीटाची व्हॅल्यू किती आहे? 0.8 टेस्ला. त्यानंतर बघा करंट किती आहे? 10 अँपिअर आणि लेंथ किती आहे? 300 म्हणजे 300 गुणिला 10 टू द पॉवर -3. ओके, एवढं लिहिलं. चला फोर्स इज इक्वल टू, मग 300 गुणिला 10 टू द पॉवर -3 आहे, तर 0.8 गुणिला 10 गुणिला 300 दिसत आहे. ते 10 गुणिला 300 करून घेऊ अगोदर 3000. ओके, इंटू 10 टू द पॉवर -3. चला एवढं लिहिलं सर्वांनी. नेक्स्ट स्टेप सांगतो, एवढं सर्वांनी लिहिलं. ओके, नेक्स्ट स्टेप बघा. F इज इक्वल टू 0.8 गुणिला, सॉरी, गुणिला 3000 इंटू 10 टू द पॉवर -3. ओके, आता 10 टू द पॉवर -3 काटासाठी आपल्याला 3 झिरो काटावं लागेल. 1 2 3. काय काय वाचलं? F इज इक्वल टू 0.8 गुणिला 3. ओके, मग 0.8 गुणिला 3 बरोबर फोर्स इज इक्वल टू 2.4 न्यूटन. ऑप्शन कोणतं मिळेल आपल्याला? ऑप्शन काय मिळेल? ऑप्शन मिळेल 2.4 N, म्हणजे ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. ओके, मी तुम्हाला प्रत्येक स्टेप इथे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला नक्कीच समजला असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. द युनिट ऑफ रिलक्टन्स इज, म्हणजे सिंपल प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला की रिलक्टन्सचं युनिट काय आहे? काय रिलक्टन्सचं एकक काय आहे? रिलक्टन्सचे एकक काय आहे? ऑप्शन ए बघा टेस्ला, ऑप्शन बी बघा एटी पर वेबर, ऑप्शन सी बघा एटी पर एम, ऑप्शन डी बघा वेबर. डबल स्टार मार्क करून ठेवाय. असला प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये 100% पाहायला मिळू शकतो. तर काय विचारला आहे यामध्ये? एकदा पेन चेंज करून घेतोय. ओके, येल्लो कलर घेतो. चला, काय विचारलं आहे? रिलक्टन्सचं युनिट विचारलं आहे. तर कधी पण लक्षात ठेवायचं, रिलक्टन्सचं युनिट काय होणार आहे? एटी पर वेबर हे रिलक्टन्सचं युनिट होणार आहे. ओके, कधी पण लक्षात ठेवायचं, रिलक्टन्सचं युनिट जर विचारलं तर अँपिअर टर्न्स पर वेबर हे त्याचं युनिट आहे. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. ओके, चला पुढला प्रश्न बघूया. अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड एक्झिस्ट ओनली व्हेन देअर इज, प्रश्न मराठीमध्ये लिहिलेला आहे बघा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड अस्तित्वात असते जेव्हा, ऑप्शन ए बघा जेव्हा करंट वाढतो तेव्हा, ऑप्शन बी बघा जेव्हा करंट कमी होतो तेव्हा, ऑप्शन सी बघा जेव्हा व्होल्टेज असते तेव्हा, किंवा ऑप्शन डी बघा जेव्हा करंट असते तेव्हा. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड केव्हा अस्तित्वात असते विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा करंट असते तेव्हा. जेव्हा आपण एखाद्या कॉईल किंवा कंडक्टरमधून करंट पाठवितो, त्यानंतरच तिथे काय तयार होत असते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. म्हणजे प्रश्नही तेच विचारला आहे की ॲन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड एक्झिस्ट ओनली व्हेन देअर इज, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड केव्हा एक्झिस्ट करते, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचं अस्तित्व केव्हा असते? जेव्हा तिथे करंट असतो तेव्हा. ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिंपल प्रश्न आहे. प्रश्न वाचण्यास मोठा वाटत असेल पण एकदम इझिली प्रश्न आहे बघा. व्हॉट विल बी द करंट पासिंग थ्रू द कॉईल व्हेन द नंबर ऑफ टर्न्स इज 800 अँड अँपिअर टर्न्स आर 3200. प्रश्न बघा मराठीमध्ये. जेव्हा वळणाची लिहिली त्या वेढ्यांची पाहिजे. ओके, जेव्हा वेढ्यांची संख्या, वेढे म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, जेव्हा वेढ्यांची संख्या 800 असेल आणि अँपिअर वेढ्यांची संख्या 3200 असेल, तेव्हा कॉईलमधून जाणारा प्रवाह किती असेल? ओके, अँपिअर टर्न्स दिलाय, अँपिअर टर्न्स दिलाय आणि अँपिअर टर्न्स म्हणजे 80.
ओके. आणि एटी कशाचं युनिट आहे? सर्वांना माहीत आहे. सर, आम्हाला माहीत आहे एटी कशाचं युनिट असते? एम-एम-एफचं युनिट असते एन इंटू आय. ओके. तर हे माहीत आहे. तर एम-एम-एफच्या जागी एटी लिहितो आणि एटी इज इक्वल टू एन इंटू आय. ओके. आता गिव्हन काय आहे तुम्हाला? एटी गिव्हन आहे 3200 इज इक्वल टू एन किती आहे? नंबर ऑफ टर्न्स किती आहे बघा मित्रांनो? एम्पियर टर्न्स 3200 गिव्हन आहे. नंबर ऑफ टर्न्स आहे 800. करंट विचारला आहे इंटू आय. सर्वांनी लिहिलं. आता आय काढूया. मूव टू द नेक्स्ट स्टेप. आय इज इक्वल टू 3200 डिवायडेड बाय 800. ओके. सो आन्सर 4 विल बी युअर राईट आन्सर. 4 काय? एम्पियर. ऑप्शनमध्ये एम्पियर लिहून घ्या. ओके. तर 4 एम्पियर विल बी युअर राईट आन्सर. म्हणून याचा आन्सर काय आहे? बी याचं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. When the north pole of two bar magnet are brought close together, there will be. प्रश्न विचारलाय, जेव्हा दोन बार चुंबकाचे उत्तर ध्रुव एकमेकांच्या जवळ आणले जातात तेव्हा ते असतील. ऑप्शन ए बघा नो फोर्स, ऑप्शन बी बघा डाऊनवर्ड फोर्स, ऑप्शन सी बघा ए फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ऑप्शन डी बघा ए फोर्स ऑफ रिपल्शन. जर दोन बार चुंबकाचे उत्तर ध्रुव म्हणजे नॉर्थ पोल जर तुम्ही दोन्ही याचे नॉर्थ पोल जर तुम्ही एकमेकांच्या जवळ आणले तर याच्यामध्ये काय होईल? रिपल्शन म्हणजे अपसरण होणार आहे. ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ससेप्टिबिलिटी इज पॉझिटिव्ह फॉर. विचारलेलं आहे की ससेप्टिबिलिटी ही केव्हा सकारात्मक असते, म्हणजे ससेप्टिबिलिटी ही कधी पॉझिटिव्ह असते, म्हणजे कोणत्या मटेरियलची पॉझिटिव्ह असते. ओके. ससेप्टिबिलिटी ही खालीलपैकी कोणत्या मटेरियलची पॉझिटिव्ह असते. ऑप्शन ए बघा नॉन मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे चुंबकीय नसलेले पदार्थ, ऑप्शन बी बघा डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे डायमॅग्नेटिक पदार्थ, ऑप्शन सी बघा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे फेरोमॅग्नेटिक पदार्थ, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबोव्ह. वरीलपैकी काही नाही. ओके. तर प्रश्न समजला असेल तुम्हाला. तर ससेप्टिबिलिटी ही कोणाची पॉझिटिव्ह असते? ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. फेरोमॅग्नेटिक पदार्थाची ससेप्टिबिलिटी ही कशी असते? पॉझिटिव्ह असते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द युनिट ऑफ परमियाबिलिटी इज. बघा आता परमियाबिलिटी शब्द किती छान वाटते, पण मराठीमध्ये बघा काय लिहिलंय? पारगम्यतेसाठी एकक आहे. पारगम्यता काय लक्षात राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या? तर परमियाबिलिटी इझी शब्द आहे म्हणून म्हटलं इंग्लिश प्रेफर करायची, कारण परमियाबिलिटी हे सर्वांना माहीत असते, पण पारगम्यता हे मराठीमध्ये एवढं प्रॉपर नाही राहत ना, म्हणून त्यापेक्षा इंग्लिश प्रेफर करायची मी कधी पण सांगत असतो. तर द युनिट ऑफ परमियाबिलिटी इज. ऑप्शन ए बघा वेबर पर एटीएम, ऑप्शन बी बघा 80 पर एम, ऑप्शन सी बघा 80 पर वेबर, ऑप्शन डी बघा काय आहे? वेबर. तर कधी पण लक्षात ठेवायचं युनिट ऑफ परमियाबिलिटी. आता ऑप्शनला जाऊ. 80 पर वेबर रिलक्टन्सचं युनिट आहे, वेबर फ्लक्सचं युनिट आहे. आता राहिले दोन युनिट काय? 80 पर एम. तर 80 कशाचं युनिट आहे? आता सांगितलं मी एम-एम-एफचं युनिट आहे. मग 80 पर लेंथ म्हणजे मीटर, 80 पर एम हे सुद्धा कशाचं युनिट आहे? हे युनिट असणार आहे आपलं 80. आता सांगितलं एम-एम-एफचं, मग एकच युनिट वाचलं कोणतं? ऑप्शन ए. तर परमियाबिलिटीचं युनिट असणार आहे वेबर पर 80 इंटू एम. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. ओके. हे जे छोटे छोटे युनिट सांगत आहो ना, हे तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये आताच लिहून ठेवायचे. चला मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. फॉर विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल द सॅच्युरेशन व्हॅल्यू इज द हायेस्ट. मराठीमध्ये प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या सामग्रीसाठी संपृक्तता मूल्य सर्वात जास्त आहे? सॅच्युरेशन व्हॅल्यू किती इझी आहे मित्रांनो. यामध्ये लिहिलं आहे संपृक्तता मूल्य सर्वात जास्त कोणत्या सामग्रीसाठी असते. तर त्यापेक्षा बेस्ट असं खालीलपैकी कोणतं मटेरियल आहे की त्याची सॅच्युरेशन व्हॅल्यू एकदम हायेस्ट असते. ऑप्शन ए बघा फेरोमॅग्नेटिक मटेरियल, ऑप्शन बी बघा पॅरामॅग्नेटिक मटेरियल, ऑप्शन सी बघा डायमॅग्नेटिक मटेरियल, ऑप्शन डी बघा फेरिड. तर खालीलपैकी असं कोणतं मटेरियल आहे की त्याची सॅच्युरेशन व्हॅल्यू एकदम हायेस्ट असते? ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. फेरिट हे असं मटेरियल आहे की त्याची सॅच्युरेशन व्हॅल्यू कशी असते? एकदम हायेस्ट असते. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मित्रांनो तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल ना, तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल तर मनातून एकदा लाईक मात्र तुम्ही नक्की करून द्या, कारण तुमच्या लाईकनं मला मोटिवेशन मिळत असते आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवाव, अशीच मी मेहनत कराव, तर तुम्ही एक मनातून मात्र नक्कीच या व्हिडिओला आताच लाईक करून द्या. चला मी तुम्हाला 5 सेकंद देतोय. युअर टाइम स्टार्ट नाव. 1 2 3 4 5. टाइम ऑफ. चला आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी लाईक मात्र नक्की केलं असेल. चला तर प्रश्न काय म्हणतो 11वा. द बार मॅग्नेट हॅज. बार चुंबक आहे. ऑप्शन ए बघा द डायपोल मोमेंट, ऑप्शन बी बघा मोनोपोल मोमेंट, ऑप्शन सी बघा बोथ ए अँड बी, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर बार मॅग्नेट कसं असते विद्यार्थी मित्रांनो? चला मी तुम्हाला इथे बार मॅग्नेट काढून दाखवतोय बघा.
असल्या प्रकारचं बार मॅग्नेट असतं. इथे एन पोल असतो आणि इथे एस पोल असतं. तर इथे तुम्हाला बार मॅग्नेटला तुम्हाला किती मोमेंट दिसतात? तर किती ध्रुव दिसतात? ऑप्शन 1 एन आणि दुसरा 2. तर हे कसल्या प्रकारचं मूव्हमेंट असते? डायपोल मूव्हमेंट असते. ऑप्शन ए विल बी युअर राइट आन्सर. डबल स्टार मार्क करून आता शॉर्ट नोट्समध्ये हा क्वेश्चन लिहून ठेवा. कारण द बार मॅग्नेट हॅज द डायपोल मूव्हमेंट किती असते? 2 म्हणजे डायपोल मूव्हमेंट असते. चला मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर which ऑफ द फॉलोइंग मटेरियल द नेट मॅग्नेटिक मोमेंट शुड बी झिरो. म्हणजे खालीलपैकी असं कोणतं मटेरियल आहे. ओ चला प्रश्न मराठीमध्ये लिहिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या पदार्थासाठी निव्वळ चुंबकीय क्षण शून्य असावा. म्हणजे जे नेट मॅग्नेटिक मोमेंट असते म्हणजे निव्वळ चुंबकीय जो क्षण असतो तो झिरो खालीलपैकी कोणत्या पदार्थासाठी असायला पाहिजे. ऑप्शन ए बघा डायमॅग्नेटिक मटेरियल, ऑप्शन बी बघा फेरी मॅग्नेटिक मटेरियल, ऑप्शन सी बघा अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल, ऑप्शन डी बघा अँटी फेरी मॅग्नेटिक मटेरियल. तर कधी पण लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर विचारलं की नेट मॅग्नेटिक मोमेंट हा कोणत्या पदार्थाचा झिरो असतो, तर तो असतो डायमॅग्नेटिक मटेरियल. कोणाचा? डायमॅग्नेटिक मटेरियलचा नेट मॅग्नेटिक मोमेंट कसा असतो? नेहमी झिरो असतो. ओके, म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आहे. कारण डायमॅग्नेटिक मटेरियल कोणत्याच अशा त्यामध्ये अशी क्षमता नाही राहत की ते कोणत्याच आयर्न, कोबाल्ट, निकेल सारख्या वस्तूला ते आपल्या जवळ अट्रॅक्ट करू शकते. म्हणून त्याला डायमॅग्नेटिक म्हणजे ते कुठल्याही पदार्थाला जाऊन चिपकत नाही. ओके. चला मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. कोर ऑफ एन इलेक्ट्रोमॅग्नेट शुड हॅव म्हणजे प्रश्न विचारलेला आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटचा कोर खालीलपैकी असावा. कसा असावा? त्यामध्ये काय असायला पाहिजे? ऑप्शन ए बघा, प्रश्न समजला असेल कोर ऑफ एन इलेक्ट्रोमॅग्नेटिक शुड म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटचा कोर हा असावा. ऑप्शन ए बघा त्याची लो कोर्सिटिव्हिटी असली पाहिजे. ऑप्शन बी बघा हाय ससेप्टिबिलिटी असली पाहिजे. ऑप्शन सी बघा बोथ ऑफ दी अबोव. ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबोव. तर कधी पण लक्षात ठेवायचं कोर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे टेम्पररी मॅग्नेट. तर कोर जे असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक त्यावर कसं काय असायला पाहिजे? एक तर लो कोर्सिव्हिटी असायला पाहिजे. कोर्सिव्हिटी म्हणजे काय? शिल्लक्ष चुंबकत्व टिकून ठेवण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते त्याला कोर्सिटिव्हिटी म्हटलं जाते. पण ही लो असायला पाहिजे. कारण त्याने जर मॅग्नेट बनवून ठेवलं परमनंटली तर ते परमनंट मॅग्नेट नाही बनेल का? पण ते इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे जसंही सप्लाय दिला तर मॅग्नेट गायब होऊन जायला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये त्यामध्ये परमनंट मॅग्नेटचं काहीच भाग शिल्लक नसायला पाहिजे. त्याला म्हटलं जाते लो कोर्सिटिव्हिटी आणि ससेप्टिबिलिटी कशी असायला पाहिजे? हाय ससेप्टिबिलिटी असायला पाहिजे. आणखी एक तिसरा पॉइंट असते लो रिटेंटिव्हिटी. काय असते? लो रिटेंटिव्हिटी. हे सुद्धा तुम्ही लिहून घ्या. आत्ताच लिहून ठेवा शॉर्ट नोट्समध्ये. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक याची लो कोर्सिटिव्हिटी, लो रिटेंटिव्हिटी आणि हाय ससेप्टिबिलिटी पाहिजे. गॉट इट? चला म्हणून याचा आन्सर काय? ऑप्शन सी विल बी युअर राइट आन्सर. चला पुढचा प्रश्न बघूया. द युनिट ऑफ फ्लक्स इज द सेम ॲज दॅट ऑफ म्हणजे फ्लक्सचे एकक सारखेच आहे. खालीलपैकी कशासारखेच एकक फ्लक्सचे असते? ऑप्शन ए बघा द युनिट ऑफ फ्लक्स इज सेम ॲज दॅट ऑफ. खालीलपैकी कशाचं युनिट हे फ्लक्स सारखंच युनिट असते? ऑप्शन ए बघा रिलक्टन्सचं, ऑप्शन बी बघा रजिस्टरचं, ऑप्शन सी बघा परमनन्सचं, ऑप्शन डी बघा पोल स्ट्रेंथचं. तर कधी पण लक्षात ठेवायचं युनिट ऑफ फ्लक्स हे कोणाच्या सारखं असते? पोल स्ट्रेंथ सारखं असते. कशाचं? फ्लक्सचं युनिट कशासारखं असते? पोल स्ट्रेंथ सारखं असते. ऑप्शन डी विल बी युअर राइट आन्सर. हा प्रश्न सुद्धा भरपूर एक्झाममध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. द युनिट ऑफ फ्लक्स इज सेम ॲज दॅट ऑफ पोल स्ट्रेंथ. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघूया. 1 टेस्ला इज इक्वल टू हे सर्वांना माहिती असेल तरी पण हा प्रश्न आणला कारण तुमची रिव्हिजनही होऊन जाते आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. भरपूर एक्झाममध्ये हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा 1 टेस्ला इज इक्वल टू 1 टेस्ला हे कोणाच्या समान आहे? ऑप्शन ए बघा 1 वेबर पर एम स्क्वेअर, ऑप्शन बी बघा 1 वेबर पर मीटर, ऑप्शन सी बघा 1 वेबर पर मीटर स्क्वेअर, ऑप्शन डी बघा 1 मिली वेबर पर मीटर स्क्वेअर. हा जो 2 दिसत आहे हा स्क्वेअर आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला आता प्रश्न काय म्हणते 1 टेस्ला हा कोणाच्या बरोबरीचा असतो? तर सर्वांना माहीतच आहे 1 वेबर पर मीटर स्क्वेअर. 1 वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजे 1 टेस्ला इज इक्वल टू काय असते? 1 वेबर पर मीटर स्क्वेअर. म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राइट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द रिलेटिव्ह परमेबिलिटी इज स्लाइटली ग्रेटर दॅन युनिटी. 3 प्रश्न आणले विद्यार्थी मित्रांनो 16, 17 आणि 18. 3 प्रश्न बघा तुम्हाला यामधून तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला एक प्रश्न मात्र नक्की पाहायला मिळणार. कारण शब्द सारखेच असतात परंतु फक्त शब्दाचा खेळ असतो. त्याच्यामुळे तुमचा गोंधळ नाही व्हावा म्हणून मी तुमच्यासाठी 3ही प्रश्न आणलेले आहेत. बघा द रिलेटिव्ह परमेबिलिटी इज स्लाइटली ग्रेटर दॅन युनिटी. काय विचारलेलं आहे? आता बघा इथे सापेक्ष
पारगम्यता लिहिलं आहे. तर रिलेटिव्ह परमिएबिलिटी लक्षात ठेवायचं. ओके. तर रिलेटिव्ह परमिएबिलिटी ही कोणाच्या बाबतीमध्ये एकपेक्षा फक्त थोडीशी जास्त असते. एकपेक्षा फक्त थोडी जास्त असते. जास्त नाही, फक्त एकपेक्षा थोडी जास्त. ऑप्शन ए बघा फेरोमॅग्नेटिक मटेरियल, ऑप्शन बी बघा फेरिट, ऑप्शन सी बघा पॅरामॅग्नेटिक मटेरियल, ऑप्शन डी बघा डायमॅग्नेटिक मटेरियल. तर कधी पण लक्षात ठेवायचं काय विचारलं द रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज स्लाइटली ग्रेटर दॅन युनिटी. फक्त स्लाइटली म्हणजे फक्त थोडीफार जास्त असते. एकपेक्षा थोडीफार जास्त. तर ती कशाची असते? ऑप्शन सी विल बी युअर राइट आन्सर. स्लाइटली ग्रेटर दॅन युनिटी कोणाची असते? पॅरामॅग्नेटिक मटेरियलची काय असते? रिलेटिव्ह परमिएबिलिटी असते. ओके. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. द रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज ग्रेटर दॅन युनिटी इन केस ऑफ पहिल्या याच्यामध्ये काय होतं? या अगोदरच्या प्रश्नामध्ये रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज स्लाइटली ग्रेटर दॅन म्हणजे थोडीशी जास्त. इथं काय विचारलंय? सापेक्ष पारगम्यता ही च्या बाबतीत फक्त एक थोडीशी नाही, इथे काय एक पेक्षा जास्त म्हणजे एक पेक्षा जास्त म्हणजे ती असते लगभग 1000च्या वरती. किती असते? एक पेक्षा जास्त म्हणजे 1000च्या वरती किंवा 10,000च्या वरती असते. ओके. तर प्रश्न तुम्हाला नक्की समजला असेल. तर द रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ इज ग्रेटर दॅन युनिटी कोणाच्या बाबतीत असते? ऑप्शन ए विल बी युअर राइट आन्सर. ओके. तर रिलेटिव्ह परमिएबिलिटी ही एकपेक्षा जास्त कोणाची असते? फेरोमॅग्नेटिक मटेरियलची असते. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. द रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज लेस दॅन युनिटी. आता काय विचारलेलं आहे? द रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज लेस दॅन युनिटी इन केस ऑफ म्हणजे सापेक्ष पारगम्यता ही च्या बाबतीत एक पेक्षा कमी असते. ओके. ऑप्शन ए बघा फेरोमॅग्नेटिक, ऑप्शन बी फेरिट, ऑप्शन सी बघा पॅरामॅग्नेट, ऑप्शन डी बघा डायमॅग्नेट. तर लेस दॅन युनिटी ही रिलेटिव्ह परमिएबिलिटी कोणाची असते? डायमॅग्नेटिक मटेरियलची असते. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राइट आन्सर. रिलेटिव्ह परमिएबिलिटी. चला मी तिन्ही प्रश्न इथे एकदा शॉर्ट नोट्समध्ये लिहून देतो. आताच जाऊन नोट डाऊन करून ठेवा. पहिले लिहायचं एकपेक्षा स्लाइटली लेस दॅन पहिले लिहा. नेक्स्ट पेज घेतलं असतं पण आहे नाही. ओके. स्लाइटली लेस दॅन पहिला प्रश्न लिहून घ्या. स्लाइटली लेस दॅन कोणाची असते? आन्सर इन तुमचं पॅरामॅग्नेटिक. लिहिलं. चला दुसरा प्रश्न. ग्रेटर दॅन युनिटी. ग्रेटर दॅन युनिटी. हां, ग्रेटर दॅन युनिटी कोणाची असते? रिलेटिव्ह परमिएबिलिटी. आन्सर इन फेरोमॅग्नेटिक मटेरियल. लिहिलं. तिसरा प्रश्न. लेस दॅन युनिटी. लेस दॅन युनिटी कोणाची असते? लेस दॅन युनिटी. आन्सर येईल डायामॅग्नेटिक मटेरियल. काय येईल? डायामॅग्नेटिक मटेरियल. आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिन्ही प्रश्न नक्की समजले असेल. शॉर्ट नोट्समध्ये लिहून ठेवा. एक प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये 90% पाहायला मिळू शकतो. चला मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. याला सुद्धा डबल स्टार मार्क करून ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. गिल्बर्ट इज ए युनिट ऑफ काय विचारलेलं आहे? गिल्बर्ट हे एकक आहे. गिल्बर्ट हे एक एकक आहे. तर खालीलपैकी गिल्बर्ट हे कशाचे युनिट आहे? ऑप्शन ए बघा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ऑप्शन बी बघा मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स, ऑप्शन सी बघा कंडक्टन्स, ऑप्शन डी बघा परमिटिव्हिटी. तर गिल्बर्ट हे खालीलपैकी कशाचे युनिट आहे? एमएमएफचे युनिट आहे. सर तुम्ही तर आम्हाला आताच सांगितलं की एमएमएफचं युनिट आहे एम्पियर टर्न्स म्हणून. मी मान्य करतो. मी काय सांगितलं तुम्हाला? एम्पियर टर्न सांगितलं. पण इथे कोणत्या तरी ऑप्शनमध्ये तुम्हाला एम्पियर टर्न्स दिसते का? सर नाही, आम्हाला एम्पियर टर्न्स दिसत नाही. मग काय सर हा प्रश्न चुकीचा आहे? नाही मित्रांनो, हा प्रश्न चुकीचा नाहीये. गिल्बर्ट हे पुन्हा एका याचं युनिट असते ते म्हणजे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सचं. एमएमएफचं दुसरं युनिट आहे गिल्बर्ट. दुसरं युनिट काय आहे? गिल्बर्ट. ओके. तर आय होप हा सुद्धा प्रश्न तुम्हाला नक्की समजला असेल आणि असेच प्रश्न क्वालिटीवाले आपल्या सेशनमध्ये आपण घेत असतो. तर गिल्बर्ट हे कोणाचं युनिट आहे? एमएमएफचं दुसरं युनिट आहे. चला मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन अँड लास्ट क्वेश्चन. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए युनिट ऑफ फ्लक्स. खालीलपैकी आता प्रश्न याचा आन्सर सर्वांना माहीत असेल पण असाच प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये कन्फ्यूज करण्यासाठी विचारला जाऊ शकतो. प्रश्न विचारला आहे की खालीलपैकी कोणते फ्लक्सचे एकक नाही? ऑप्शन ए बघा मॅक्सवेल, ऑप्शन बी बघा टेस्ला, ऑप्शन सी बघा वेबर, ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दी अबोव. सर आम्हाला तर सर्वच युनिट आम्हाला फ्लक्सचे वाटते, परंतु मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की मॅक्सवेल आणि वेबर हे दोनच युनिट कशाचे आहे? फ्लक्सचे युनिट आहे. मग सर हे टेस्ला कोणाचं युनिट आहे? तर टेस्ला कशाचं युनिट असते? सर्वांना माहिती असेल. टेस्ला हे युनिट असते बीटाचं आणि बीटाला काय म्हटलं जाते? फ्लक्स डेन्सिटी. काय म्हटलं जाते? फ्लक्स डेन्सिटी. तर खालीलपैकी प्रश्न असा होता की खालीलपैकी कोणते फ्लक्सचे एकक नाही? तर टेस्ला हे फ्लक्सचे एकक नाही. मग हे कशाचे एकक आहे? फ्लक्स डेन्सिटीचे एकक आहे.
ओके. तर तुम्हाला मित्रांनो हे सेशन लास्ट क्वेश्चन होता ह्या सेशनचा. तर हे सेशन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉइन नसेल केलं, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन करायचा. तिथे क्विज, टेक्निकल क्विज, तिथे रिझनिंगच्या क्विज, त्यानंतर तुम्हाला पी-डी-एफ, त्यामध्ये क्लास लिंक या सर्व गोष्टी मी एकाच जागी प्रोव्हाईड करीत असतो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचं सेशन नक्की आवडलं असेल. जर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, बेल आयकॉन ऑन करा. व्हिडिओ आवडला असेल तर मनातून एक लाईक करून द्या आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि एक रिक्वेस्ट केली होती मी तुम्हाला, की तुम्हाला तुमची मुलगी असेल तर आपली मैत्रीण आणि मुलगा असेल तर एक मित्र या आपल्या चॅनलवरती नक्कीच जोडायचा आहे. आपल्याला हा परिवार वाढवायचा आहे. आपल्या क्लासमधून मोस्ट ऑफ द स्टुडंटचं सिलेक्शन झालं पाहिजे असं मला वाटते. ओके. तर तुम्ही आय होप हे माझं एक रिक्वेस्ट केली होती तुम्ही नक्कीच ऐकाल आणि एक आपला मित्र नक्कीच जोडाल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक व्हिडिओ घेऊन. बघूया आता तुम्ही हे किती इम्प्लिमेंट करता, मग त्यावर मी माझी मेहनत ठरवणार आहे, की आपण यावर कितीपर्यंत समोर जायचं. ओके. तर तुम्ही मी सांगितलं ते कार्य करा आणि असेच मेहनतीचे व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करीत राहीन. ओके. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.